नमस्कार मित्रांनो, फेरीवाला आवाज हक्क न्याय सन्मान मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अशा एका मेहनती व्यक्तीशी संवाद साधणार आहोत जो गेली कित्येक वर्ष दादर येथे व्यवसाय करत आहेत। नमस्कार दादा, आपले नाव आणि आपण किती वर्षापासून दादर मध्ये व्यवसाय करत आहात? माझं नाव महेश दाकू कानडे, डॉक्टर डी सिल्वा, दादर वेस्ट। इथं मी वयाच्या 4थ्या वर्षापासून धंदा करतोय। माझी आजी इंग्रजांच्या काळापासून म्हणजे कोळसे विकत होती, त्या वेळापासून मी धंदा करतोय। लहान वयाच्या 4थ्या वर्षापासून माझी 4थी पिढी आहे व्यवसाय करण्याची। आणि दादर मध्ये खरेदी करणाऱ्या येणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल? दादर मध्ये खरेदी करणारे आज पूर्वीपासून लोक दादर मध्ये येतात आहे, त्याचा लोकांना स्वस्त वस्तू, चांगली वस्तू मिळते। फेरीवाला हा समाजाचा एक भाग आहे। आज लोकांना प्रत्येकानं का फेरीवाल्याकडे गर्दी होती? लोक का ट्रेन मध्ये प्रवास करतात? कारण लोकांना परवडते, 5 रुपयामध्ये लोक प्रवास करू शकतात। तसे फेरीवाल्याकडे स्वस्त वस्तू मिळते। का हीच वस्तू मॉलमध्ये का नाही गर्दी होत? कारण प्रत्येक सामान्य माणसाला मॉलमध्ये परवडत नाही किंवा दुकानात परवडत नाही। फेरीवाल्याची माफक अपेक्षा असते, सकाळी माल आणला, ताजा माल विकला आणि तो संध्याकाळपर्यंत ठिकाणा विकून मोकळा होतो। आज आमच्या ताईमाई ज्या लोकल ट्रेननी प्रवास करतात, या फेरीवाल्याकडनं भाजी घेऊन लोकल ट्रेन मध्ये ती भाजी साफ करून संध्याकाळी करून आपल्या उद्या दुसऱ्या दिवसाचं हे करतात। आज महागाई बघा, महागाई एवढी वाढलेली आहे, लाईट बिल एवढे येते। पहिल्या 15-20 वर्षापूर्वी एकटा कमवायचा आणि घर खर्च चालायचं। आज संपूर्ण कुटुंब कमवतोय, तरीही शेवटी महिन्याच्या शेवटी कर्जाचा बोझ आहे। 6 महिने झाले धंदा लावू देत नाही। 2014च्या सर्वे मध्ये तुम्ही पात्र फेरीवाले आहात? अहो, 2014 माझ्याकडे 1964च्या पासूनचे पुरावे आहेत। हे 2014 मध्ये शासनाने आम्हाला पात्र करून दिलेलं आहे। एवढ्या वर्षाच्या लढाईनंतर 1964 जॉर्ज फर्नांडिस युनियनची पावती, माननीय खैरनार साहेबांनी दिलेलं पावत्या, सर्व काही आमच्याकडे पुरावे आहे। मी स्थानिक मराठी आहे, इकडला आहे, एवढ्या वर्ष बांगलादेशी म्हणून कारवाई करत होते। शासनाने आम्हाला आता QR कोड दिलेला आहे, तरी आमच्यावर ही सतत कारवाई का होते हाच आम्हाला प्रश्न पडलेला आहे। तर मग तुम्हाला आता शासनाकडून आणि तुमच्या अपेक्षा काय आहे शासनाकडून? आता शासनाने आम्हाला QR कोड दिलेला आहे। आमच्या 4 पिढ्या आहेत। आज या रोडवरती एवढी गर्दी नव्हती होती, गर्दी होती। सरकारचं काम आहे व्यवस्थित बसून देणारा, लोकांना व्यवस्थित गर्दी होते म्हणून लोकांची व्यवस्था ही सरकारने करावी आणि व्यवस्थित बसून दिलं तर मला वाटत नाही तर काही प्रॉब्लेम येणार आहे। दिसिल्वा रोडला एका रांगेमध्ये बसून दिलं तर लोकांना स्टेशन पासून जवळ आहे, चांगल्या सुविधा देण्याचं काम करू आणि लोकांचंही पुढे आमचंही उदरनिर्वाहाचं होईल साधन। आम्हाला आज कोण नोकऱ्या देणार आहे? सरकार आम्हाला नोकऱ्या देणार का? एवढी महागाई झाली आहे, पुरं कुटुंब रस्त्यावर आमचं कसं आम्ही जगणार? 7 महिने झाले साहेब, 7 महिने। आज आम्हाला डायबिटीज, असंख्य रोगांनी ग्रासलेले आहे। आम्ही कसं आमच्या रोगावरती म्हणजे औषध पाण्याचा खर्च, घरातला खर्च, नातवंडाचा खर्च कसं काय करणार? शेवटचा प्रश्न, लोकांमध्ये फेरीवाल्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी शेवटचे 2 शब्द काय सांगाल? हो, लोकांना फेरीवाले पाहिजेत आहेत। अहो, आम्हाला सर्व लोक विचारतात का भाऊ, का तुमची अशी आम्हाला वस्तू मिळत नाही? दुकानामध्ये आम्हाला वस्तू परवडत नाही। जी तुमच्याकडे 10 रुपयाची वस्तू मिळते तीच मार्केटमध्ये गेली तर ती 100 रुपयाला, आणि आम्हाला तेवढं विकत घेणं परवडत नाही। आज असंख्य जनता आमच्या सोबत आहेत। सामान्य लोकांना, जे लोकल ट्रेननी प्रवास करणाऱ्यांना फेरीवाले पाहिजेत। तुम्ही स्वतः त्याचा सर्वे करा, तुम्हाला त्यामध्ये लोकांचं मत कळेल। आम्ही बसलेलो नाही, लोक विचारतात आम्हाला काही वस्तू मिळत नाही। आम्हाला सर्व फेरीवाले पाहिजेत। लोकांचा आवाज आहे, जनतेचा आवाज आहे। लोकांना मॉलमध्ये परवडत नाही। फेरीवाला आज समाजाचा एक भाग आहे। समाजाची महागाई रोखायची असेल तर फेरीवालाच रोखतो। शेतकऱ्यांचा प्रश्न फेरीवाला सोडवतो। याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तर त्याच्यामुळे आपले माथाडी कामगार आहे फेरीवाल्याच्या याच्यावर म्हणून। दादा, तुमचा अनुभव आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। अशा हजारो कष्टकरी फेरीवाल्यांचा आपल्या कुटुंबासाठी रोज संघर्ष करत आहेत, त्यांचा आवाज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय शिवराय।